तर राम राम मंडळी, दे दणकन श्रीलंका. आज डबल मी आलतो ट्री हाऊस पण माग काय झालं ते बघा. आता उन्हाळा लागलाय ना, तरी पावसाचं वातावरण आपल्याला थोडं थोडं दिसतच आहे डायरेक्ट. म्हणजे कसं आहे ना, ढगात डायरेक्ट पावसासारखे काळे काळे ढग झाले. त्यानंतर आपण खुर्चीवर बसून घेतलं, कारण की गरमट झालं होतं. थोड्यात बैल म्हटलं मला घे व्हिडिओ. त्याला म्हटलं तू पहिलं सबस्क्राईब कर. मग आपण आलो ट्री हाऊस पाहिला. आपल्या ट्री हाऊसचा दरवाजा बंदच राहतोय. मग काय लगेच दरवाजा खोलला, डायरेक्ट आतमध्ये प्रवेश झाला. आपण ट्री हाऊस झाडाला शिराई पण आणून ठेवली होती. आपल्या टेबलचा तो विषयच नाही, डायरेक्ट आपण खतरनाक करून टाकलाय. मग चला टेबलवर बसून पाहू मजबूत आहे का नाही. टेबलवर बसलो पण टेबल काय तुटायचं नावच घ्याय ना. म्हटलो खतरनाकच केलाय. आपण जर दुसऱ्या साईडने जर बसलो ना, आपल्याला इथून आहे ना आपल्या खिडकीतून डायरेक्ट डोंगर दिसतोय आणि खंडोबाचं मंदिर पण दिसतंय. आपल्या ट्री हाऊसचा ना एक साईडचा आहे ना थोडासा कागद लावायचा बाकी, तो आपण उद्याच्या उद्या लावून घेणार आहे. ट्री हाऊसमध्ये अजून काय काय मॉडिफाय करायला पाहिजे ते तुम्ही लवकर आपल्याला कमेंट करून सांगा बरं. आता तर डायरेक्ट काळा काळा ढगच झालाय व डायरेक्ट. आपण ट्री हाऊसमध्ये आरामात बसू शकतो. डायरेक्ट एवढं मोठं ट्री हाऊस आपण केलंय. आपली खिडकी एवढी मोठी आहे ना, डायरेक्ट मुडकं तोड कार्यक्रमच करू. तर आता आपण ना ट्री हाऊसमध्ये काय काय मॉडिफाय केलं पाहिजे ते तुम्ही लवकर कमेंट करून सांगा. आणि लवकर आपल्या इंस्टाला ID वर पण फॉलो करून टाका. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.